बघितलं की नवरा कुठं आहे तर फॉरेनला शिकायला गेलेला आहे. कशा करता शिकत आहे तर समाजाला गुलामीतून बाहेर काढायचे. समाजाला जो काही त्रास आहे, गुलामगिरीच्या शृंखलामध्ये जखडलेला समाज आहे, या समाजाला बाहेर काढण्यासाठी नवरा बाहेर कष्ट पसतोय, शिक्षण घेतोय. नवरा बॅरिस्टर आहे आणि इकडे बॅरिस्टरची बायको काय करत आहे तर सकाळी 4 वाजता लोकांनी बघू नये म्हणून सकाळी 4 वाजता शेण जमा करत आहे. त्या शेणाच्या गौऱ्या थापत आहे, त्या गौऱ्या कॉलनीज मध्ये नेऊन विकत आहे आणि ते पैसे नवऱ्याला मनी ऑर्डर करत आहे शिक्षणासाठी. याला प्रेम म्हणायचं. जनरल मार्केटमध्ये गौरी त्यावेळेला 2 रुपयाला विकायची. माता रमाईचं अर्थशास्त्र बघा, माता रमाईचं मार्केटिंग स्किल बघा, माता रमाईचं कौशल्य बघा की माता रमाईला माहिती होतं की कुठे आपल्याला चांगली किंमत मिळेल आणि म्हणून माता रमाई कॉलनीज मध्ये जाऊन 3 रुपयाला गौरी विकायचं. हे माता रमाईचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारची माता रमाई आम्ही मांडली पाहिजे. कारण आम्ही आतापर्यंत माता रमाईला मांडली जी सोसणारी आहे, झगडणारी आहे, रडणारी आहे, परंतु आम्ही लढणारी माता रमाई सुद्धा मांडली पाहिजे. माता रमाई ही लढणारी आहे, झुंजणारी आहे, लढवई आहे. आणि माणगावच्या परिषदेमध्ये 1920च्या माणगावच्या परिषदेमध्ये जेव्हा शाहूराजे बाबासाहेबांना अखंड भारताचे नेते घोषित करतात, शाहूराजे त्यावेळेला म्हणतात की माझी मनोदेवता मला सांगते की डॉक्टर B.R. आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे नाही तर अखंड भारताचे नेते होतील आणि अखंड भारताचा उद्धार करतील, असं शाहूराजांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आहे. त्या सभेमध्ये माता रमाईंनी भाषण दिलेले. हे फार कमी लोकांना माहिती असेल, फार कमी लोक हे मांडतात. माता रमाईंच्या ह्या सुद्धा गोष्टी, हे सुद्धा वैशिष्ट्य आणि ही सुद्धा गुण आपल्याला माहित असले पाहिजे की माता रमाई फक्त पदरच घेऊन नव्हत्या तर माता रमाई आपली भूमिका मांडू सुद्धा शकत होत्या. माता रमाईचं वक्तृत्व सुद्धा खूप चांगलं होतं. जेव्हा फॉरेनवरून बाबासाहेब भारतामध्ये परत येतात, बॅरिस्टर होऊन परत येतात आणि त्यावेळेला बाबासाहेबांना भेटायला जाण्यासाठी माता रमाईला लुगडं नाही नेसायला. माता रमाईला नेसायला लुगडं नाहीये तर माता रमाई काय करतात की शाहूराजांनी जो बाबासाहेबांना फेटा बांधला होता, जरीचा फेटा बांधला होता, तो फेटा गुंडाळून माता रमाई बाबासाहेबांना भेटायला जातात. तर सगळ्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना वेढा घातलेला आहे. सगळे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, भीमराव आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा देत आहेत. माता रमाई एका बाजूला उभ्या आहेत. असं नाहीये की माझा नवरा खूप दिवसांनी मला भेटायला लावा, बाजूला मला भेटू द्या, नाही. कारण बाबासाहेब समाजाला भेटत आहेत आणि माता रमाई एका बाजूला उभे राहून बाबासाहेबांचं कौतुक बघत आहेत. याला प्रेम म्हणायचं. जितका वेळ बाबासाहेब त्या ठिकाणी होते, पूर्ण वेळ माता रमाईची नजर बाबासाहेबांच्या बुटाकडे होती. बाबासाहेबांचं अधूनमधून लक्ष माता रमाईकडे जायचं तर बाबासाहेबांनी बघितलं की माता रमाईची नजर ही बाबासाहेबांच्या बुटाकडे आहे आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सगळ्या संपवून बाबासाहेब माता रमाईकडे येतात आणि माता रमाईला एक प्रश्न विचारतात. माता रमाईला म्हणतात की रामू, मी पूर्ण वेळ तुझ्याकडे बघत होतो, तू माझ्याकडे नजर वर करून एकदा सुद्धा बघितलं नाहीस. तू पूर्ण वेळ माझ्या बुटाकडे बघत होतीस, तर तू माझ्या पायाकडे का बघत होतीस? तर माता रमाई त्यांना म्हणतात की साहेब, तुम्ही इतक्या वर्षांनी, इतक्या दिवसांनी इकडे वापस आला आहात आणि माझी सुद्धा तुम्हाला नजर लागू नये म्हणून मी तुमच्या पायाकडे बघत होते. याला प्रेम म्हणायचं. म्हणजे आपला जीवनसाथी, आपला लाईफ पार्टनर हा त्याचं ज्याच्यामध्ये सुख आहे, त्याचे जे काही ध्येय उद्दिष्ट आहे त्यामध्ये मी कसं सहाय्यक होऊ शकते, त्याच्यामध्ये मी माझा काय वाटा देऊ शकते, हे जेव्हा एखादा पार्टनर करत असतो, एखादा जीवनसाथी करत असतो, तर ते खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेम आहे. आणि असं निस्वार्थ प्रेम आम्ही आमच्या महापुरुषांकडून शिकलं पाहिजे. आता दादाने जो प्रसंग सांगितला की आता हल्ली म्हणजे काय झालंय ना की एकतर एकीकडे इतका अंधार आहे की म्हणजे खूपच अंधार आहे आणि एकीकडे मॉडर्नायझेशनच्या नावाखाली, फॅशनच्या नावाखाली किंवा आता जी मूवीज मधून
किंवा इंस्टाग्राम रील्स मधून एक अंग प्रदर्शन करण्याचं फार मोठं ट्रेंड चालू आहे. स्वतःचं अंग प्रदर्शन करायचं, कसं तरी वेडेवाकडे नाचायचं, काहीतरी चाळे करायचे. आणि बऱ्याच वेळा तर आम्ही असं बघतो की बाबासाहेबांच्या गाण्यावरती, त्यांच्या गाण्यावरती चित्रविचित्रपणे डान्स करताना आम्हाला दिसतात, त्याच्यावरती व्ह्यूज वगैरे मिळतात. तर हे फार म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या प्रती आपला आदर आपण निश्चित व्यक्त केला पाहिजे. आपल्या महापुरुषांच्या प्रती आपला आदर आपण निश्चित व्यक्त केला पाहिजे. पण ते व्यक्त होण्याचं माध्यम हे सन्मानजनक असलं पाहिजे. अंग प्रदर्शन करण्याची बिलकुल गरज नाहीये. अंग प्रदर्शन करण्याची बिलकुल गरज नाहीये. आणि केवळ त्या व्ह्यूजच्या पोटी किंवा केवळ त्या म्हणजे की मला लोकांनी बघावं, मला लोकांनी लाईक करावं, यासाठी मी काय करू असं सगळे म्हणजे अशी विचित्र मानसिकता झालेली आहे सगळी आता इंस्टाग्रामवरती. आणि ते आपण जे बघतोय ना, तर अल्टिमेटली ते आपल्यामध्ये कुठे येतंय का, याची पण आपण कुठेतरी शहानिशा केली पाहिजे. मी तर कायम असं म्हणत असते की कुठली मुलगी, कुठली स्त्री नट्टापट्टा करते, चांगली राहते, तर कशा करता की 4 लोकांनी मला बघावं, है ना, 2 लोकांनी मला काहीतरी कॉम्प्लिमेंट आहे की बाई तुम्ही छान दिसताय, साडी तुमची छान दिसते, दागिने छान दिसतायत. मी तर असं म्हणते की बाई 4 लोकांनी कशाला, 400 लोकांनी पाहिलं पाहिजे. 400 लोकांनी काय तर 4000 लोकांनी पाहिलं पाहिजे. 4000 लोकांनी काय, 4 लाख लोकांनी, 4 करोड लोकांनी पुऱ्या दुनियेला पाहिलं पाहिजे. सगळ्या जगाला माझ्याकडे पाहिलं पाहिजे. पण बघणाऱ्या प्रत्येक माणसाची नजर ही माना सन्मानाची आणि इज्जतीची असली पाहिजे. माझ्याकडे ज्याही माणसाने बघितलं पाहिजे तर इज्जतीने बघितलं पाहिजे. आणि त्याची नजर माझ्या अंगावर पडल्यानंतर मला सावरण्याची गरज नाही पडली पाहिजे. माझ्या डोळ्यात ती जरा बसली पाहिजे की त्याची नजर जरी खराब असेल तर त्याची नजर खाली गेली पाहिजे. ही ताकद आमच्या मुलीने डेव्हलप केली पाहिजे. ही ताकद आमच्या मुलींनी डेव्हलप केली पाहिजे. ही जरा जर तुमच्यामध्ये निर्माण झाली तर मला वाटत नाही कुठला मुलगा तुमच्या वाटेला येईल. तुम्हाला मारायची गरज नाही हो, फक्त नजर बी टाकली तर मुलगा असा गडबडला पाहिजे. म्हणजे विनाकारण घाबरू नका बरं कोणाला, गडबडला पाहिजे. त्याने तुम्हाला बोलण्या अगोदर 10 वेळा काय 100 वेळा विचार केला पाहिजे. असं स्वतःचं कॅरेक्टर आपण बिल्ड केलं पाहिजे. माता रमाईकडे आपण बघतो तर निष्कलंक चारित्र्य, निष्कलंक चारित्र्य, तेव्हा ती महामानवाची सावली बनते. बाबासाहेब आंबेडकर फॉरेनला असताना माता रमाईची 4 लेकरं माता रमाईला गमवावी लागली. एका बॅरिस्टरची लेकरं औषध पाण्या वाचून गेली. असं म्हणतात की सगळ्यात मोठं दुःख मायमाऊलीला कोणतं असेल तर स्वतःचं पोटचा गोळा गमवण्याचं दुःख असते. असे 4 लेकरं पोटची गोळे माता रमाईने तुमच्या माझ्यासाठी गमवली. त्या लेकरांना औषध पाण्याला पैसे नव्हते. औषध पाणी सोडावं, मेल्यानंतर लेकरांना लपेटण्याकरता नवीन कफन माता रमाई घेऊ शकल्या नाही. तर जुन्या लुगड्याचा पदरामध्ये पदर फाडून त्या लेकरामध्ये माता रमाईनं स्वतःची लेकरं गुंडाळली. पण स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा आत्मसन्मान कुणाच्या पायाशी दिला नाही. माता रमाईची हालाकीची परिस्थिती बघून त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी काय केलं, जसं आमचे दादा आता आहेत, अशाच त्यावेळेची पण काही कार्यकर्ते होते की ज्यांना जाणीव होती की बाबासाहेब जे संघर्ष करतायत ते आमच्यासाठी करतायत, जे काही शिक्षण घेत आहेत ते आमच्यासाठी घेत आहेत. आणि त्यांच्या कुटुंबावरती एवढी हाल अपेष्टा येत आहेत, आर्थिक संकट कोसळलेलं आहे. आणि म्हणून कार्यकर्ते पैसे जमा करतात आणि माता रमाईला भेट देऊ करतात. तर माता रमाई खूप आदरानं, नम्रपणे ती भेट नाकारतात. ते पैसे स्वीकारत नाहीत, कारण माता रमाई भविष्याचा विचार करतात की भविष्यामध्ये असा कधी इतिहास लिहिला जाऊ नये की बाबासाहेब गेल्यापाठी माता रमाई लाचार झाल्या. त्यामुळे कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी स्वतःचा आत्मसन्मान कधीच कुणाच्या पायदळी देऊ नका. कारण आत्मसन्मानापेक्षा दुसरं मोठं काहीच नाही. स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा दुसरं मोठं काहीच नाही. त्यामुळे आमचा आत्मसन्मान आम्हाला सर्वोपरी असला पाहिजे. एक काही मुद्दे सांगून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. मला तुमची मानसिकता कळत आहे, परंतु हा विचार ह्या लेकरांमध्ये गेला पाहिजे आणि एक क्लॅरिटी आली पाहिजे. कारण आपण आता जे सगळं ट्रेंड बघत आहोत, त्यांचं सगळं जो काम आहे ना, थंडा मतलब कोका कोला, हे काम सतत चालू, सतत बंबार्डिंग चालू आहे. आणि आपण तिथे कॉम्पिटिटिव्ह मध्ये कुठेच नाही आहोत. म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती पुढारण्याचं काम हे आपल्यालाच करावं लागणार आहे.
त्याच्यामुळे माझ्या ज्या काही तरुण मैत्रिणी आहेत, माझे जे काही तरुण बांधव आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की हे भारताचं संविधान तुम्हाला काही हक्क अधिकार प्रदान करते. ते हक्क अधिकार प्रदान करते, तर त्या हक्क अधिकारांवरती काही रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत. ते म्हणजे अनिर्बंध असे नाहीयेत. म्हणजे तुम्हाला चालण्याचं स्वातंत्र्य भेटलं तर तुम्ही उड्या मारत चालायचं नाही. तुम्हाला चालण्याचं स्वातंत्र्य भेटलं म्हणून तुम्ही नाचत चालायचं नाही. स्वातंत्र्याचा जो वापर आहे, स्वातंत्र्याचा जो उपयोग आहे, हक्काधिकारांचा उपयोग आहे, त्याला काही लिमिटेशन सुद्धा दिलेली आहेत. तर त्या लिमिटेशनचा पण आम्ही विचार केला पाहिजे. या देशाचं संविधान तुम्हाला निश्चित प्रेम करण्याचं स्वातंत्र्य देते. या देशाचं संविधान तुम्हाला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य देते, परंतु जेवढं तुम्हाला हक्काधिकार आहे तेवढं समोरच्या माणसाला सुद्धा आहे. एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर जर प्रेम जडलं असेल तर त्याला प्रेम करण्याचा अधिकार निश्चित आहे, परंतु त्या मुलीनं त्याच्यावरती प्रेम करायचं की नाही हा तिचा अधिकार आहे. त्यामुळे कुठल्याही मुलाने कुठल्या मुलीवर प्रेम करण्याची जबरदस्ती करू नये. ही मुलींकरता सुद्धा आहे की एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावरती प्रेम जडलं असेल, निश्चित तिला संवैधानिक अधिकार आहे, आपला जीवनसाथी निवडण्याचा तिला अधिकार आहे, परंतु तोच हक्काधिकार समोरच्या व्यक्तीला सुद्धा आहे. हे सुद्धा लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. जेवढा मला हक्काधिकार आहे तेवढा समोरच्या माणसाला सुद्धा आहे आणि आपण कुणाला आपल्यावरती प्रेम करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाहीत. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा, समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा सुद्धा आम्हाला म्हणजे स्वीकार करता आला पाहिजे. आम्हाला तेवढा स्वीकार करता आला पाहिजे आणि आमचा जोडदार निवडताना आम्ही काही अटी शर्ती ठेवल्या पाहिजे. ते भलेही अरेंज मॅरेज असो की भलेही लव्ह मॅरेज असो, पालकांना सुद्धा मी हेच सांगेन की लग्न ठरवताना काही गोष्टींची क्लॅरिटी ठेवा. जर तुमची मुलगी शिकलेली असेल, तिचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पुढे तिला शिक्षणाची इच्छा असेल, तर लग्न जुळवताना ह्या गोष्टी क्लिअरली बोला. म्हणजे शिकू दिलं तर शिकव अशा भूमिका घेऊ नका. बाई तुला शिकायचंय का, मग शिकवू दिलं तर आमच्याकडे असं चालते. नवऱ्यानं शिकवू दिलं तर शिकव. मग नोकरी करायची का, मग नवऱ्यानं करू दिली तर करू. अरे तुझं काय स्टँड आहे? कारण की नंतर जो खटाटोप होतो, कारण मी प्रॅक्टिशनर आहे, कोर्टात प्रॅक्टिस करते. 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये लोक घटस्फोटासाठी येतात, लग्नाचा खर्च भरून मागतात. तो जो सगळी वाताहत होते ना, ती वाताहत आपण सुरुवातीला थांबवू शकलो पाहिजे. मुलींच्या लग्नाची गडबड करू नका, मुलांच्या लग्नाची गडबड करू नका. जरा मुलगा काही उन्हाळ का करायला, काहीतरी बावळ चाळे करायला, ह्याचं लग्न करून द्या. काऊन कोणा पुढे सत्यानाश करायचा? कोणाच्या लेकी बाईचा काऊन सत्यानाश करायचा? तुमचा पोरगा पागलवाणी करत असेल तर त्याचा इलाज करा. त्याचा पहिले इलाज करा, मग त्याचं लग्न करा. एखादी पोरगी अडवणी करतो तर पहिले तिचा इलाज करा, पहिले तिला बरं करा. लग्न जुळवताना ह्या गोष्टी क्लिअर ठेवा की तिला नोकरी करायची असेल तर तो स्पष्ट बोला, तिला शिकायचं असेल ते स्पष्ट बोला, तिच्या अजून काही प्रायोरिटीज असतील त्या स्पष्टपणे मांडा. त्याच्यामध्ये गृहीत धरू नका, कुणीच कुणाला गृहीत धरू नका. आणि मुलगी म्हणजे ओझं हे डोक्यातून काढून टाका. मुलगी म्हणजे ओझं हे डोक्यातून काढून टाका की करून टाका लग्न, आपल्या डोक्यात ताण जाते, ते सांभाळत बसते नवरा तिचा, असं करू नका. कारण उद्या भानगड झाले की आपल्याला ते निपटावं लागतं. आपण आपल्या लेकीबाईला दूर करू शकतो का? उद्या काही कटकट झाली, काही भांडण झालं, तिला काही त्रास झाला, आपण तिला दूर करू शकतो का? अजिबात करू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला आपण 1 वर्ष उशिरा लग्न करा, पण योग्य ठिकाणी करा. त्यांची कुठे इच्छा असेल ते सुद्धा त्यांना विचारामध्ये घ्या. त्यांची कुठे इच्छा असेल ते पण विचारामध्ये घ्या. ठरवा. तुम्हाला जर ते चुकीचं वाटत असेल तर तुम्हाला चुकीचं ते का वाटत हे तिला समजून सांगा, तुमच्या मुलाला समजावून सांगा. आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी बना, तुमच्यामध्ये एक संवादाचं नातं ठेवा. हे तुम्हाला मी यासाठी सांगते कारण तुम्ही मला थोडेसे एज्युकेटेड वाटतायत. हे तुम्ही जर खेड्यापाड्या सांगितले की आता चप्पल आली असती एखादी, काय शिकवायली का आमच्या पोरांना, बिघडून चालली इकडनं. हे तुम्हाला यासाठी सांगते की तुम्ही किमान वैचारिक म्हणजे कारण थोडंफार शिकलेले वाटत आहात मला आणि तुम्हाला या गोष्टी किमान समजू शकतात. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण ह्या प्रश्नांपासून पळू शकत नाही आपण. हे आपल्या समाजातलं जडजडीत वास्तव आहे.
आणि ह्या गोष्टींचा आता आपण सहर्षानं स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण भारतीय संविधान जर आपण मानत असू, भारतीय संविधानाचे आपण स्वतःला खंदे समर्थक म्हणत असू, तर आपल्या डोक्यातली मनुस्मृती पहिल्यांदा आपण जाळून टाकली पाहिजे आणि भारतीय संविधान स्वीकारलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळली ती पुस्तकरूपी जाळली, पण आमच्या मेंदूमध्ये ती अजूनही कुठेतरी आहे का असं मला वाटते. एक खूप छान शेर आहे, एक शायरा असं म्हणते की एक पिंजरे से एक पंछी आजाद कर लाई हूं, एक पिंजरे से एक पंछी को आजाद कर लाई हूं, अब पंछी के दिल से पिंजरा निकालना है. किती जणांना समजलं काय माहिती? याचा अर्थ असा आहे की पिंजऱ्यातून पाखरू तर काढून आणलं, म्हणजे पाखराला आता स्वातंत्र्य किती उडू शकते, पण त्याच्या मनात पिंजरा आहे की त्याला उडायचं नाही. म्हणजे भारतीय संविधान तुम्हाला सगळे हक्क अधिकार द्यायले की तुम्ही शिकू शकता, नोकरी करू शकता, आपल्या आवडीचं प्रोफेशन करू शकता, व्यवसाय करू शकता, तुमचा जोडदार निवडू शकता, सगळं स्वातंत्र्य बोलू शकता, चालू शकता, फिरू शकता, देशामध्ये कुठे जाऊन राहू शकता, हे सगळे हक्काधिकार देऊन टाकलेले, आमच्या महिलांना दिले, सगळे आरक्षण देऊन टाकलेले, असं बहाल केलेलं आहे. पण आम्हाला काही करायचं नाही. म्हणजे जसं काय की आमच्या आजीनं आजोबांना आम्हाला घबाड दिलेलं एक मोठं है ना, सोन्या नाण्याचं एक भांड दिलेलं आहे, सोन्याचा हंडा दिलेला आहे, पण आम्हाला तो मोडायचा नाही. आम्हाला काय खायचंय? पितळा तांब्यातच खायचंय. त्याच्यामुळे आपल्याला जे काही हक्काधिकार भेटलेले ते फार त्याग संघर्षाने भेटलेले आहेत. त्या सगळ्यांचा पुरेपूर वापर करा आणि त्याला समजून घ्या. कारण देशातलं दादांनी जे सांगितलं की म्हणजे या देशामध्ये जेव्हा 125 फुटाचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहतो, त्याचं कुठलं मीडिया प्रक्षेपीकरण करत नाही. त्याचं किती बातम्या आल्या, त्याचं किती लाईव्ह टेलिकास्ट आलं, इंस्टाग्राम वगैरे सोशल मीडिया सोडला तर किती मीडियाने त्याला उचललं. परंतु ते जेव्हा राम मंदिर चालू होतं, तुम्ही कुठलेही मीडिया चॅनल ओपन करा, त्या चॅनलवर ते चालू होतं. ठीक आहे, तुम्हाला राम मंदिर बांधण्याचा अधिकार आहे, तो अधिकार तुम्हाला या देशात संविधान देते. तुम्हाला जे म्हणायचं असेल तुम्ही ते म्हणू शकता, जे करायचं ते करू शकता, परंतु त्या धार्मिक कार्यक्रमाचं राजनीतीकरण केलं गेलं. तो एक धार्मिक कार्यक्रम होता, एका धर्माचा कार्यक्रम होता, त्याचं राजनीतीकरण करण्यात गेलं. परंतु त्या कार्यक्रमाला या देशाचे राष्ट्रपतीला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही. मागचे राष्ट्रपती आपले कोविंद जे होते, रामनाथ कोविंद, त्यांनी एका मंदिरामध्ये प्रवेश केला म्हणून ते मंदिर धुवून काढलं होतं, गोमूत्र शिंपडून. पाहिलं असेल ना. म्हणजे आज सुद्धा तुम्ही राष्ट्रपती जरी झाले तरी तुम्ही दलित राष्ट्रपती होता. तुम्ही राष्ट्रपती जरी झाले तरी तुम्ही दलित राष्ट्रपती होता. ही त्या लोकांची घाण मानसिकता. म्हणजे विचार करा की आपला संघर्ष कुठपर्यंत आहे. तो वाड्या वस्त्यावर झोपडपट्ट्यामध्ये नाहीये, तर तो तिथपर्यंत जी देशाची पहिली नागरिक आहे त्या नागरिकासोबत जर असं होत असेल तर देशातल्या जनसामान्यांची त्या ठिकाणी व्यथा आणि व्यवस्था काय असेल. आजही अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या घटनांमध्ये कन्व्हिक्शन रेट किती आहे, म्हणजे किती लोकांना गुन्हेगारांना शिक्षा होते, काय प्रमाण आहे त्याचं. बरं, किती अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद होतात, इथून तो प्रश्न आहे. म्हणजे या देशातल्या फक्त शेतामध्ये काबड कष्ट करणाऱ्या बायांनाच त्रास नाहीये, तर माझा अनुभव आणि माझे स्वतःचे निरीक्षण असे आहेत की या देशातल्या क्लास 1 बाई जर असेल एखादी आणि ती जर SC ST OBC मायनॉरिटी मधली असेल तर तिला सुद्धा त्रास होतो. म्हणजे एखादा खालचा अधिकारी असेल पण तो जर जातीने मराठा असेल, ब्राह्मण असेल, उच्चवर्णीयामधला असेल आणि एखादी क्लास 1 ऑफिसर असेल, जर ती SC ST OBC मधली असेल, तिला जर एखादी ऑर्डर दिली तर त्यांचा अहम अजून पण दुखावतो. मुळात स्त्रीचं वर्चस्व पुरुषाला सहन होत नाही. मुळात स्त्रीचं वर्चस्व पुरुषाला सहन होत नाही आणि त्यातही खालच्या जातीतल्या स्त्रीचं तर नाहीच नाही. म्हणून यांच्या छाताडावर बसायची ताकद तुम्हाला या देशाचं संविधान देते. त्यांची मर्जी असो की नसो, जर तुम्ही त्या पोझिशन पर्यंत गेलात तर त्याला तुमचं ऐकावंच लागेल. त्याच्यामुळे बाबासाहेब म्हटले की माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा पटकवा.
पक्षाने मोक्याच्या जागा पटकवा आणि ते सत्तेचं केंद्र काबीज करा. राजकारणाबद्दल दादांनी सांगितलं की राजकारण आपण म्हणतो की आमचं काही काम नाहीये, आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. तर राजकारणाकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर अर्धशिक्षित अंगठे बहादरांचं राज्य तुम्हाला सहन करावं लागते. अशा गध्या लोकांस तुम्हाला राज्य सहन करावं लागते. मैं तो फकीर हूं झोला उठा के चल दूंगा. अरे जाय ना मग, कवा जातो? कोण्या स्टेशनवर कवा चहा विकला त्याचा अजून काही पत्ता नाही. कोण्या कॉलेजला डिग्री घेतली त्या कॉलेजचा अजून काही पत्ता नाही. गोधरा हत्याकांडामध्ये ते मुख्य आरोपी आहेत. गोधरा हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी आहेत आणि जो जस्टिस लोया याच्यावर सुनावणी करणार होता त्या माणसाचा गूढ मृत्यू होतो, त्याचा अजून तपास लागत नाही. ही या देशातली न्याय व्यवस्था आहे, ही इथली व्यवस्था आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये भले तुम्हाला डायरेक्टली सम्मिलित व्हायचं नसेल तर होऊ नका, पण किमान समज तर ठेवा. कारण बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचा अधिकार तुमच्या हातात दिलेला आहे, तो म्हणजे तुमच्या मताचा अधिकार आहे. मताच्या अधिकारावर जेव्हा चर्चा चालू होती तर या देशातली बॅरिस्टर गांधी यांचं असं म्हणणं होतं की देशातल्या फक्त ग्रॅज्युएट लोकांना मताचा अधिकार असला पाहिजे. फक्त ग्रॅज्युएट असलेल्या लोकांना मताचा अधिकार असला पाहिजे. मग तुम्ही आणि मी होतो का 1920 ला ग्रॅज्युएट? होतो का तुम्ही? 1950 ला सॉरी, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आलं 1950 ला, तुम्ही आणि ग्रॅज्युएट होतो का त्यावेळेला? मग तुम्हाला आणि मला मताचा अधिकार भेटला असता का? नसता भेटला. आता 8 मार्चला एक दिवस असतो बघा, महिला दिवस. बऱ्याच महिला खूप आनंदाने साजरा करतात महिला दिवस, महिला दिवस. तर महिला दिनाचं तुम्हाला औचित्य माहिती का काय? महिला दिनाचं औचित्य हे आहे की पाश्चात्य देशामध्ये तिथल्या महिलांना मताचा अधिकारच नव्हता, फक्त पुरुषांना मताचा अधिकार होता. आणि म्हणून तिथल्या महिलांनी रक्तरंजित क्रांती करून मताचा अधिकार मिळवला आणि 8 मार्चला त्यांना तो अधिकार मिळाला होता, म्हणून तो महिला दिवस आहे. तसा या भारतातल्या महिलांना मताचा अधिकाराकरता एखादा रक्तरंजित मोर्चा काढल्याचा ऐकला का इतिहास? भारताच्या महिलांना मताचा अधिकार भेटण्याकरता एखादा रक्तरंजित मोर्चा काढल्याचा इतिहास तुम्ही ऐकला का? कारण तुम्हाला ती गरज बाबासाहेबांनी ठेवली नाही. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि तो असाच भेटलेला नाही तर बाबासाहेबांनी स्वतःच्या 4 लेकरांची, स्वतःच्या प्रिय पत्नीची कुर्बानी दिल्याच्या नंतर तुम्हाला मला तो अधिकार मिळालेला आहे. म्हणजे तुमच्या मताच्या अधिकारामध्ये, बरं त्या मताच्या अधिकाराची पण किंमत बघा ना. तुमच्या मताला म्हणजे प्रत्येक माणसाला एक मत आणि एका मताला एकच किंमत असं करून ठेवलं बाबासाहेबांनं. म्हणजे या देशातला प्रधानमंत्री असेल तर त्याच्याही मताला तेवढीच किंमत आणि शेतामध्ये काबाड कष्ट करणारा मोलमजूर असेल तर त्याच्याही मताला तेवढीच किंमत. ही क्षमता बाबासाहेबांनी या देशामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून आणली. त्याच्यामुळं बाबासाहेब असं म्हणतात की हा मताचा अधिकार हा काही मीठ मिरची चटणी भाकरी सारखा समजू नका. म्हणजे का आलं कोणी मीठ मागा ने बाई, आली कोणी चटणी मागा ने बाई, आली कोणी भाकर मागा ने बाई, असं समजू नका. मताचा अधिकार हा मीठ मिरची चटणी भाकरी सारखा समजू नका. तर हा मताचा अधिकार तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या इज्जतीपेक्षा पण जास्त समजा. जेवढं आपल्या बहिणीकडे कोणा कान्या नजरेनं पाहिलं तर आपलं रक्त उकळते, तितकंच रक्त आपलं उकळलं पाहिजे जेव्हा एखादा नालायक माणूस तुमच्या मताचा जर सौदा करत असेल. त्याच्यामुळे ह्या मताच्या अधिकारामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही इथं जर बटन दाबलं तर दिल्लीतला दुश्मन तुमचा मरते. इतकी त्या मतामध्ये ताकद आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुशिक्षित वर्गावर जास्त जिम्मेवारी आहे. बाबासाहेबांचे कोट आम्ही नेहमी म्हणत असतो की बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या पगारातून काही विद्यार्थ्यांना फॉरेनला शिकायला पाठवलं, बाबासाहेबांना अशी अपेक्षा होती की हे शिकून सवरून देशामध्ये येतील आणि देशाचं कल्याण करतील, भलं करतील, समाजाकरता आपले योगदान देतील. ते लोक इकडे आल्यानंतर बायको लेकरांमध्ये साड्या माड्यामध्ये मग्न झाले आणि समाजाला विसरून गेले. तर त्या लोकांकरता बाबासाहेब असं म्हणतात की मैंने मुर्दों को जीने का मौका दिया पर मुझे मेरे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. आणि तुम्ही आणि मी पढ़े लिखे लोक आहोत हे आम्हाला लागू होते आज सुद्धा.
जर आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहोचत नसू, आम्ही आमच्या लोकांचे मेंदू पेटवण्याचं काम करत नसू, आम्ही आमच्या तरुणाईला भटकण्यापासून रोखण्याचं काम करत शकत नसू, आम्ही आमच्या लहान चिलापिलांना, आमच्या लहान बहीण भावांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन करण्यामध्ये जर आम्ही असफल ठरत असू, तर ही आमची म्हणजे आम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. ही आमची प्रत्येकाची जिम्मेवारी आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्वाभिमान शून्य आणि लाचार जीवन जगण्यात तुम्ही जर धन्यता मानत असाल तर तुम्ही आईच्या गर्भातच का मेला नाही. त्याच्यामुळे हा स्वाभिमान आम्ही स्वतःमध्ये उभारला पाहिजे आणि आमच्या पिढीमध्ये पेरला पाहिजे. महापुरुषांचं आंदोलन, महापुरुषांचा विचार हा पिढी दर पिढी चालत राहिला पाहिजे. हा पिढी दर पिढी चालत राहिला पाहिजे. म्हणजे हा जो वैचारिक वारसा आहे, फुल्यांच्या काळात फुल्यांनी चालवला, शाहूंच्या काळामध्ये शाहूंनी चालवला, बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेबांनी चालवला आणि आजच्या काळामध्ये तुम्हाला मला चालवावा लागेल. आणि ही जिम्मेवारी आमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही चालवत राहू या आशा आणि अपेक्षेसह या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. तुम्ही सर्वांनी मला शांतपणे ऐकलत. आदरणीय भंतेंनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, मला माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली आणि तुमच्या बसलेल्यांपैकी विचारांची ठिणगी नक्कीच पेटली असेल याबद्दल काही शंका नाही, कारण तुमचे चेहरे मला ते सगळं त्याचं जे काही खात्री देत आहेत. असाच आपण हा वैचारिक वारसा पुढे चालवत राहू असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करते आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय भीम.